एखाद्या निवडणुकीत काही ठिकाणे अशी असतात जी संपूर्ण निकालाचा टर्निंग पॉइंट ठरतात. पश्चिम बंगालमध्ये सध्या अशीच चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे 40 विधानसभेच्या जागा असलेलं जंगल महल. नाव जितकं वेगळं तितकंच इथलं राजकारणही इंटरेस्टिंग आहे, कारण इथली समीकरणं थेट राज्यात कोणाची सत्ता येणार हे ठरवू शकतात. त्यामुळे जंगल महल म्हणजे फक्त एक भाग नाहीये, तर संपूर्ण निवडणुकीचं किंग मेकर मैदान बनले. एकेकाळी किंवा आताही तृणमूल काँग्रेसचं इथं वर्चस्व आहे. भाजपनं मागच्या काही वर्षात इथं एंट्री घेतली आहे, जम बसवायला सुरुवात केली आहे आणि आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांसाठी ही लढत प्रतिष्ठेची ठरली आहे. मग नेमकं जंगल महलमध्ये आहे तरी काय? तृणमूलचं वर्चस्व अजून टिकून आहे की भाजप आता या निवडणुकीत गेम पलटवणार? चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 23 एप्रिलला 152 जागांसाठी, तर दुसऱ्या टप्प्यात 29 एप्रिलला उर्वरित 142 जागांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्यासमोर थेट तोडीचा नेता सध्या कुठं दिसत नाहीये. असं असलं तरी भाजप गेल्या 15 वर्षापासून त्यांची सत्ता संपवण्यासाठी आक्रमक तयारी करत आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा स्वतः मैदानात उतरून दौरे करतात. सध्या सुरू असलेल्या अर्थात मतदार यादी पुनरावलोकन या प्रकरणावरून राजकारण तापले. या मुद्द्यावरून ममता बॅनर्जी दिल्लीच्या न्यायालयात गेल्या होत्या. त्यामुळे या सगळ्याचा निवडणुकीवर परिणाम होणारच आहे. तर बघा, पहिल्या टप्प्यात उत्तर बंगालमधील अलिपुरद्वार, कुचबिहार, जलपाईगुडी या जिल्ह्यांसह जंगलमहालचा काही भाग आणि दक्षिणेकडील काही मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. गेल्या काही वर्षात या भागामध्ये भाजपनं हळूहळू आपला पाय मजबूत करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याचे परिणाम या निवडणुकीत किती दिसतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पश्चिम बंगालमध्ये महिला नेत्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात पक्ष गेली जवळपास 15 वर्ष सत्तेत आहे. 2011 ते 2016, 2016 ते 2021 आणि 2021 ते 2026 अशा सलग 3 टर्म ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री राहिल्यात. त्यामुळे त्यांचा जनाधार अजूनही मजबूत बनला जातो. आता बोलूयात निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरणाऱ्या जंगल महल बद्दल. जंगल महल हा पश्चिम बंगालमधला आदिवासी बहुल भाग आहे. पुर्लिया, बांकुरा, झारग्राम, विष्णुपूर, बीरभूम आणि पश्चिम मेदिनीपूर हे भाग या सगळ्यात येतात. एकेकाळी हा सगळा पट्टा माकपचा बालेकिल्ला होता, पण 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळवत हा किल्ला मिळवला. पुर्लिया, बांकुरा, झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूर मिळून हा जंगल महालचा मुख्य भाग तयार होतो. इथं साधारण 6 ते 8% आदिवासी तर जवळपास 30% कुर्मी समाज आहे. त्यामुळे दोन्ही समाजांना साधणं हेच निवडणुकीचं मुख्य इथलं गणित आहे. 2011 मध्ये ममता बॅनर्जी यांनी मोठा विजय मिळवत इथं जरी वर्चस्व प्रस्थापित केलं असलं तरी त्यानंतर त्यांचं वर्चस्व तितकं ठाम राहिलं नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीत इथला कल भाजपकडे झुकलेला दिसला. हा भाग पूर्वी माओवादी प्रभावाखाली होता. ममता सरकार आल्यानंतर हिंसक घटना कमी झाल्या, पण विकासाचा प्रश्न अजूनही कायम आहे. रोजगाराचा अभाव आणि भ्रष्टाचार हे इथले मुख्य मुद्दे आहेत. स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की निवडणुकीच्या वेळीच नेत्यांना जंगल महल आठवतो आणि भाजप आता हाच आरोप घेऊन पुढे जातोय की इथं कमिशन दिल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. आता सगळं लक्ष आहे ते जंगल महालच्या 40 विधानसभा जागांवर. या जागा यावेळी संपूर्ण निवडणुकीचा निकाल ठरवू शकतात. एकीकडे भाजप हरवलेली पकड परत मिळवण्याचा प्रयत्न करते, तर दुसरीकडे तृणमूल आपला मजबूत जनाधार टिकून ठेवण्यासाठी जोर लावतोय. आदिवासी आणि कुर्मी समाजाचं समीकरण तो खूप महत्वाचं ठरतंय. त्यामुळे दोन्ही पक्षांनी रणनीती आक्रमकपणे राबवली. भाजपने यावेळी या ठिकाणी पाणी टंचाई, बालूमाफियांचा वाढता प्रभाव, एसटी जमिनीवर बेकायदेशीर कब्जे, बनावट जात प्रमाणपत्र रॅकेट, आदिवासी तरुणांना नोकऱ्यांपासून दूर ठेवणं, ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राची दयनीय अवस्था आणि डॉक्टरांची कमतरता हे सगळे मुद्दे आता निवडणुकीत केंद्रस्थानी येणार आहेत. आता जंगल महल भागातील पक्ष बलाबल किती झालं होतं, आधीचं कसं आताचं कसं आहे, तर बघा, जंगल महल मध्ये लोकसभेच्या एकूण 6 जागा आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने इथं 5 जागा जिंकल्या होत्या, तर टीएमसीला फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं. विधानसभेला थोडंसं वेगळं चित्र दिसलं. इथं एकूण 40 जागा आहेत. 2021च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने दमदार कामगिरी करत 24 जागा जिंकल्या, तर भाजपला 16 जागांवर विजय मिळवला होता. पुर्लिया आणि बांकुरा जिल्ह्यात भाजप मजबूत होता, तर झारग्राम आणि पश्चिम मेदिनीपूरमध्ये त्यांना फटका बसला. आता 2024च्या लोकसभा निवडणुकीत परत बदल दिसला. तृणमूल काँग्रेसनं कामगिरी सुधारत 4 जागा जिंकल्या आणि भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या.
म्हणजे भाजपचा आलेख खाली आला. जस्ट 2019 मध्ये भाजपवर चढ, 2019 मध्ये तृणमूलचं कमबॅक आणि 2024 मध्ये पुन्हा TMCनं आघाडी घेतली. जंगलमहलमध्ये सत्ता नेहमीच बदलताना आणि हलताना दिसते. आता येऊयात इथल्या महत्वाच्या असणाऱ्या कुर्मी समाजावर. राज्यात सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेला कुर्मी समाज जो OBC मध्ये येतो. पुर्लिया, झारग्राम आणि बांकुरा भागात निवडणुकीचा निकाल ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतो. 2022 पासून कुर्मी समाज वारंवार रस्त्यावर उतरतोय. त्यांची मुख्य मागणी आहे ST दर्जा मिळावा आणि कुर्माली भाषेला 8व्या अनुसूचित स्थान द्यावं. या मागण्यांसाठी त्यांनी अनेक वेळा रेल्वे आणि रस्ते रोकोत आंदोलन केलं होतं. मे 2024 मध्ये ममता सरकारनं कुर्मी नेत्यांसोबत बैठका घेऊन त्यांना मागण्यांवर विचार करण्याचं आश्वासन दिलं. पण सप्टेंबर 2025 मध्ये आश्वासनं पूर्ण झाली नाही तसं सांगत पुन्हा एकदा कुर्मी समाज रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे हा मुद्दा अजूनही शांत झालेला नाही. मग हा फॅक्टर निवडणुकीत कोणाच्या फायद्याचा ठरतो हे देखील महत्वाचं असणार आहे. तृणमूलला वाटतं की हे सगळे नेते किंवा हा समाज आपल्या सोबत आहे, पण भाजपने अजित मोहतो यांच्या मुलाला पुढे करत गेम फिरवायचा प्रयत्न केलाय. तर आदिवासी मतांसाठी ममता बॅनर्जी यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मैदानात उतरवले. ते संथाली भाषेत सांगतायत भाजप आली तर जंगल आणि जमीन धोक्यात येईल. म्हणजेच तृणमूल अस्मिता आणि योजनावर खेळते. दुसरीकडे भाजप विकास आणि नोकऱ्यांचा मुद्दा पुढे करते. खरी लढत इथंच रंगते. शिवाय आदिवासी मतांसाठी भाजपनं द्रौपदी मुर्मू यांचाही वापर केलाय. नाराजी व्यक्त केली होती तृणमूल काँग्रेसवर टीका करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. त्यामुळे ही आदिवासी मतं, कुर्मी मतं, आरक्षणाचा मुद्दा आणि इथल्या सगळ्या हालचाली या सगळ्यावरच पश्चिम बंगालची सत्ता ठरणार आहे. त्यामुळे ही निवडणूक कशी होते, इथला समाज कोणाला कौल देतो, जंगल महल यंदा कोणाच्या बाजूने झुकतो, हे सगळं पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा.